नमस्कार. ही गोष्ट 1970च्या दशकामध्ये जन्माला आलेल्या माझ्यासारख्या सगळ्या लोकांची. कदाचित आमची पिढी अशी आहे की ज्यांनी तंत्रज्ञानाचं सगळ्यात जास्ती स्थित्यंतर पाहिलं. आम्ही लहान असताना घरोघरी रेडिओ होते, त्या रेडिओचे हळूहळू ट्रान्झिस्टर झाले, ट्रान्झिस्टरचे 2 in 1 झाले. मी शाळेतून थोडासा मोठा झाल्यावरती आमच्या शाळेत कॉम्प्युटर आला होता, पण तो कॉम्प्युटर अगदी काचेच्या घरात बंद होता. नंतर अनेक ठिकाणी कॉम्प्युटर दिसायला लागले. त्या कॉम्प्युटरचे लॅपटॉप झाले, लॅपटॉपचे पामटॉप झाले. हाताने गोल गोल फिरवावं लागणारे टेलिफोन जे होते ते टेलिफोन कधीच निघून गेले आणि त्याच्या जागेवरती बटनाचे टेलिफोन आले. सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल दिसायला लागले आणि त्या मोबाईलचे सुद्धा स्मार्टफोन झाले. एवढं सगळं ट्रान्झिशन आम्ही 40-45 वर्षाच्या कालावधीमध्ये बघितलं. पण या ट्रान्झिशनच्या बरोबर आणखी इतर गोष्टी घडल्या. आमचं सगळ्यांचं आयुष्य गतिमान झालं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत फक्त काम, त्यातनं निर्माण होणारी स्पर्धा आणि त्याच्या व्यतिरिक्त कामाच्याच ठिकाणी येणारे ताणतणाव, याच्यामध्ये आम्ही सगळे अडकून गेलो. आणि त्याचाच परिणाम आज आमच्या पिढीतल्या अनेकांना डायबेटीस, हायपरटेन्शन या सगळ्या गोष्टींशी संघर्ष करावा लागतो. ओबेसिटी पण त्यातला एक मोठा भाग आहे. हा सगळा विचार करत असताना आम्हाला असं जाणवलं की ही जी बदललेली लाईफस्टाईल आहे, त्या लाईफस्टाईलमध्ये जी गतिशीलता आहे ती गतिशीलता थोडीशी कमी केली. आम्ही थोडंसं निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेलो. आहे ती लाईफस्टाईल थोडीशी आणखी बहिर्मुख केली, लोकांशी बोलायला सुरुवात केली, तर आपल्याला आपल्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्सवरती नक्की विजय मिळवता येईल. नमस्कार, माझं नाव मंदार वैद्य. मी गेली 5 वर्ष क्लायमेट चेंज, त्याचा माणसाच्या जीवनावरती होणारा परिणाम आणि माणसाचं आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि थोडंसं हळूवार करण्यासाठी स्लो लिव्हिंग, स्लो फूड मुवमेंटचा भाग आहे. धन्यवाद.